The rate of increase of the population of a city is proportional to the population present at that instant. In the period of 40 years, the population increased from 30,000 to 40,000. At any time t, the population is a into b power t by 40 आहे. Then the value of a and b respectively. Okay. आता हे ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मधील ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन मधील एक्झाम्पल आहे बघा. जनरली बघा आता पॉप्युलेशन किंवा बॅक्टेरियाचे एक्झाम्पल जे दिलेले असतात ते प्रपोर्शनल टू द प्रेझेंट ॲट टाइम इस्टर्ड असतात. म्हणजे आपण डीपी अपॉन डी टी प्रपोर्शनल टू पी घेतोय. ठीक आहे. आता आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना बघा की डायरेक्ट आपण डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह केलं तर हेच इक्वेशन आपण लक्षात ठेवायचं आहे. पी इज इक्वल टू सी इंटू ई रेस टू के टी. ओके, हे लक्षात ठेवलं एक्झाम्पल आपण पॉप्युलेशनचं. आता त्याच्यानंतर बघा की पॉप्युलेशन इनिशियली जे होतं ते 30,000 होतं जेव्हा टाइम पिरियड तुमचा 0 असेल तेव्हा. ओके, तर ही व्हॅल्यू यात पुट केली तर 30,000 इज इक्वल टू सी इंटू ई रेस टू 0. सी व्हॅल्यू आपल्याला मिळाली 30,000. दॅट इज पी इक्वेशन काय मिळालं बघा 30,000 इंटू ई रेस टू के टी. दिस इज द इक्वेशन नंबर 1. ओके, आता 30,000चं पॉप्युलेशन 40,000 झालं आफ्टर टी इज इक्वल टू 40 इयर्स. म्हणजे टी इज इक्वल टू 40 इयर्स पॉप्युलेशन्स बिकम 40,000. इक्वेशन नंबर 1 मध्ये जर पुट केलं आपण तर ते 40,000 इज इक्वल टू 30,000 ई रेस टू 40 के. टी ची व्हॅल्यू 40 पुट केली, 0 कॅन्सल होऊन जातील. तर ई रेस टू 40 के इज इक्वल टू 4/3 झालं. आपल्याला एक व्हॅल्यू मिळाली बघा ई रेस टू 40 के ची. पण आपल्याला ऍट एनी टाइम टी चं पॉप्युलेशन काढायचं आहे. म्हणजे इक्वेशन नंबर 1 बिकम्स बघा की पी इज इक्वल टू 30,000 ई रेस टू के टी आहे. तर आपण व्हॅल्यू काढली ई रेस टू 40 के. थोडीशी ऍडजस्टमेंट करूया. ई रेस टू 40 के रेस टू टी बाय 40 करूया. म्हणजे 40 कॅन्सल झालं की ई रेस टू के टी आहे तसं राहिलं. ओके, देन पी इज इक्वल टू 30,000 ई रेस टू 40 के म्हणजे 4/3 रेस टू टी बाय 40 झालं. ओके, दिस इज द इक्वेशन ऑफ पॉप्युलेशन ऍट एनी टाइम टी साठी सोडवलं. म्हणजे आपल्याला समजा 60 इयर्स नंतर विचारलं पॉप्युलेशन काय असेल तर टी ची व्हॅल्यू 60 पुट करणार. 100 इयर्स नंतर विचारलं तर टी ची व्हॅल्यू 100 इयर्स करणार. जनरल इक्वेशन काढलं पॉप्युलेशनचं ऍट एनी टाइम टी ला. आता कम्पॅरेटिव्हली आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, तर टी बाय 40चा जो बेस आहे तो बी आहे. म्हणजे बी ची व्हॅल्यू 4/3 मिळेल अँड ए ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 30,000. ओके, कोणता ऑप्शन सॅटिस्फाय होते बघा. ए इज इक्वल टू 30,000, बी इज इक्वल टू 4/3. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट.